काही विसंगत निर्णय म्हणजे त्यापेक्षा वेगळे निर्णय, विसंगत म्हणजे वेगळे निर्णय हे सुप्रीम कोर्टाने दिले होते, म्हणून तो कायदा त्या ठिकाणी चर्चेमध्ये होता. दरम्यानच्या काळामध्ये केंद्र सरकारने 3 नवीन कायदे तयार केले आणि या 3 नवीन कायद्यांमधल्या त्यांनी ज्या तरतुदी केल्या जवळपास आपण ज्या तरतुदी केलेल्या आहेत तशा तरतुदी त्या कायद्यांमध्ये आहेत आणि आता पुन्हा त्या कायद्याशी आपल्या काही तरतुदी विसंगत होत आहेत. त्यामुळे आता केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. जसं आपण बघितलं असेल तर आता या नवीन कायद्यांमध्ये एक इंडिपेंडंट चॅप्टर हा रेपवर तयार झालेला आहे. फाशीपर्यंतची शिक्षा जी आधीच्या कायद्यांमध्ये नव्हती ती आता या नवीन ज्या आपण जी न्यायसंहिता केलेली आहे त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे आता या संदर्भात एकदा केंद्र सरकारशी चर्चा करून आवश्यक असेल तर कदाचित आपल्या कायद्यांमध्ये बदल करावा लागेल. प्रसाद पाटील 1 मिनिट. प्रसाद पाटील एक 1 मिनिट. प्रसाद पाटील. आता आम्ही तिघं मिळून ठरवू. आम्ही आता तिघं मिळून सरकार आहोत, त्यामुळे सरकारकडे राहील आणि सरकार चालवेल. येस. एबीपी माझा. मी तुम्हाला 100% सांगतो त्यांची बिलकुल नाराजी नव्हती. मी स्वतः त्यांना भेटलो होतो, त्यांची कुठलीही नाराजी त्याच्यामध्ये नव्हती. नाराजीच्या बातम्या जास्त चालल्या पण कुठलीही नाराजी नव्हती. उलट मी विनंती केल्यानंतर त्यांनी तात्काळ ते स्वीकार केलं. मी त्यांना विनंती केली की मी म्हटलं मागच्या काळात जेव्हा मला उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं त्यावेळी मला असं वाटत होतं की मी मुख्यमंत्री आहे तर मी उपमुख्यमंत्री होऊ नये. पण मला नंतर लक्षात आलं की जेव्हा अशा प्रकारचं अलायन्सचं सरकार असतं त्यावेळी प्रमुख व्यक्ती जर सरकारमध्ये नसला तर पक्ष आणि सरकार या दोघांचा समन्वय राहत नाही आणि त्यामुळे त्यांनी ते मान्य केलं. मला असं वाटतं की त्याच्या बातम्या जास्त चालल्या, म्हणजे आमच्यात तर कुठल्याही समन्वयाचा अभाव नव्हता. पांडुरंग मस्के शेवटचा उदाहरणादाखल सांगतो की गिरीश महाजन समजवायला गेले. गिरीश महाजन समजवायला गेले नव्हते. गिरीश महाजन सहज भेटायला गेले होते. मला गिरीश महाजन त्यांना बाहेर आल्यावर समजलं. ते मला म्हणे हो बातमी चालली आहे की मी समजवायला गेलो. म्हटलं कशाला गेले तुम्ही. पांडुरंग मस्के. पांडुरंग आसाम सरकार ने डीप बैंक किया है पूरे राज्य में. आपकी सरकार आज आई है, मैं जानना चाहता हूँ क्या आपकी एक महाराष्ट्र रसीद पेश करेगा या क्या आपका? देखिए, गोवंश हत्या बंदी का कानून हमने पिछले समय मंजूर किया है. हमारे यहाँ पर गोवंश केवल गाय नहीं, गोवंश की हत्या नहीं की जा सकती है. उस कानून को कड़ाई से हम लोग लागू कर रहे हैं. शेवटचे मस्के. पांडुरंग मस्के. पांडुरंग एक दादांनी शिवून दिलं. तो प्रश्न कर्जमाफीच्या संदर्भात जी आम्ही घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी करू. के आसपास के कॉर्पोरेशन है उसके सारे चुनाव 2-3 साल से पेंडिंग है. अब देखिए सुप्रीम कोर्ट में वो अटके हैं, लेकिन हमारा प्रयास रहेगा. हमने पिछले भी समय सरकार की ओर से अर्जी लगाई थी कि इतने समय इसको पेंडिंग रखना ठीक नहीं है. सुप्रीम कोर्ट ने जो इंडिकेट हमको किया उसमें वो अभी कंटिन्यूस सुनवाई लेंगे ऐसा उन्होंने कहा है. हमारा प्रयास रहेगा कि जल्दी सुनवाई हो, क्योंकि केवल वहां नहीं पूरे महाराष्ट्र में ये चुनाव बाकी है. और मैंने बार बार ये कहा है कि स्वस्थ लोकतंत्र के हिसाब से जो स्थानीय इकाई है उसका चुनाव होना बहुत जरूरी है. दीपक कैतके शेवटचा प्रश्न. दीपक कैतके. संघर्षाचा प्रवास आम्ही बघितला, जवळपणे केला. आज ज्यावेळेला आपण शपथविधीच्या वेळेला शपथ घेत होता त्यावेळेला नेमकी आपल्या मनात काय भावना होती, कारण काय नेमका काय वाटलं? मी एवढंच सांगू शकतो की आपल्या सगळ्यांना साईबाबांनी एक मंत्र दिलेला आहे, श्रद्धा आणि सबुरी. शेवटचा प्रश्न प्रेमानंद.
एक 1 मिनिट लास्ट प्रश्न प्रेमानंद बरं ना तू बरं ना मराठा आणि धनगर आरक्षणाचा या निवडणुकीतही घातला होता, लोकसभेलाही घातला. 2014ला तुम्ही सांगितलं होतं की मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार. आता काय ठोस निर्णय होणार आहे काय? असं आहे की त्याच्यानंतर मी राज्याच्या विधानसभेमध्ये त्याची वस्तुस्थिती मांडली होती की कशा प्रकारे ऑलरेडी त्याच्या आधीच्या सरकारने हे देता येत नाही अशा प्रकारचा अहवाल हा केंद्र सरकारला पाठवला होता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरीच कारवाई झाली. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची केस कोर्टामध्ये झाली. कोर्टामध्ये त्याला सपोर्टिंग ॲफिडेव्हिट्स आम्ही केले, परंतु एका कुठल्या तरी सर्टिफिकेटमुळे कोर्टाने त्याच्यात दुसरा निर्णय घेतला. नंतर ते सर्टिफिकेट बोगस असल्यामुळे ते सर्टिफिकेट आम्ही रद्द केलं. आता पुन्हा कोर्टाच्या विचाराधीन तो विषय आहे आणि कोर्टामध्ये योग्य ती बाजू आम्ही मांडलेली आहे. दिलीप लास्ट क्वेश्चन आणि शेवट मराठा आरक्षणाच्या संदर्भात निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न मागच्या काळात आम्हीच केला आणि पुढे आम्हीच मराठा समाजाला न्याय निश्चितपणे देऊ. दिलीप एक काय सर 2019 से लेकर 2024 तक खासकर लॉ एंड ऑर्डर को लेकर आपको हमेशा गृह मंत्रालय आपके पास था, विरोधी पक्ष आपको टारगेट करता रहा. पूरा 5 साल का कार्यकाल अब आपके पास है, मंत्री मेजोरिटी है. क्या महाराष्ट्र शांत रहेगा, महाराष्ट्र मजबूत रहेगा? और दूसरा सवाल, खासकर प्रचार के दौरान भी जात या जनगणना कास्ट सेंसस की बात होती है, वजीर कौर ने बार की. तो क्या कास्ट सेंसस को लेकर भी सरकार का ये एजेंडे पर होगा? पत्रकारों के लिए आपने कानून बनाया था, लेकिन उसका अभी तक नोटिफिकेशन नहीं निकला है. उसको लेकर आप क्या सोच रहे हैं? कि पहला आपने क्या कहा था? देखो उनके उसमें मैं भूल गया. ऐसा है कि कोई भी गृह मंत्री बने तब भी उसको ये सारी चीजें सुननी पड़ती है, टीका होती है. गृह मंत्रालय ही ऐसा है कि जिसमें आपको धन्यवाद कम मिलते हैं, गाली ज्यादा मिलती है, लेकिन बावजूद उसके कन्विक्शन के साथ आपको ये मंत्रालय संभालना पड़ता है. मैंने कन्विक्शन के साथ उसको संभाला और मैं इतना ही आपको कहता हूं कि इस कार्यकाल में भी हमारी सरकार गृह मंत्रालय के माध्यम से महाराष्ट्र में कानून व्यवस्था अच्छी रहे, महाराष्ट्र के लोगों को सुरक्षित लगे, इस प्रकार के सारे उपाय करेगी. पत्रकार एक मिनट देखिए, भारतीय जनता पार्टी की भूमिका ये बार बार हमने स्पष्ट की है कि कास्ट सेंसस को हमारा विरोध नहीं है. जो पहला कास्ट सेंसस बिहार में हुआ हमारे समर्थन से ही हुआ है. हमारा हमेशा इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो. कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है. इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए. उस प्रकार से उसको करना चाहिए. उसको राजनीतिक वेपन बनाने की